कल्याण अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी। कल्याण कोर्टाने विशाल गवळी आणि पत्नी साक्षी गवळीला ठोठावली 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। लाडक्या बहिणींचं कुंकू पुसणारे तुमच्या मंत्रिमंडळात। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून खासदार संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। राजगुरुनगरमध्ये घराजवळ खेळताना हरवलेल्या मुलींचे मृतदेह आढळले पिंपात। शेजारी राहणाऱ्या आचार्याने अतिप्रसंग करून खून केल्याचं तपासात उघड। नराधम आचार्याला वेड्या। बेस्टला आर्थिक मदत करण्यास नकार दिल्यामुळे कामगार सेनेची पालिका आयुक्तांविरोधात निदर्शनं। सर्व आगारात काळ्या फिती लावून आंदोलन। एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सदिच्छा भेटीसाठी लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी दाखल। भेटीनंतर कुटुंबासह श्रीनगरला होणार रवाना। निवडणूक निकालानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत बदलाचे वारे। शरद पवार लवकरच भाकरी फिरवणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती। विविध सेलसह प्रदेशाध्यक्षही बदलणार असल्याची चर्चा। ईव्हीएमला विरोध न करण्याची सुप्रिया सुळेंची भूमिका शरद पवारांना मान्य। भक्कम पुरावा येत नाही तोपर्यंत आरोप करणं अयोग्य, सुप्रिया सुळेंचं जाहीर वक्तव्य। युगेंद्रला फेरमोजणी अर्ज मागे घेण्याचा सल्लाही दिल्याची माहिती। गांधीजी पहिल्यांदा काँग्रेस अध्यक्ष झाल्याच्या शतक महोत्सवानिमित्त बेळगावात काँग्रेसचं सेलिब्रेशन। कार्यकारिणी बैठकीत आगामी वर्षभराच्या रोडमॅपवर चर्चा। आता शेतकऱ्यांसाठीही खास युनिक फार्मर आयडी। केंद्राच्या ॲग्रीस्टॅक योजनेतली तरतूद। लँड रेकॉर्ड आणि अन्य तपशील शेतकरी युनिक आयडीला जोडणार। अमरावतीच्या करीना थापाच्या धाडसाने उंचावली अमरावतीकरांची मान। जीवाची पर्वा न करता भीषण आगीतून वाचवला अनेकांचा जीव। राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव। मराठवाड्यात 8 पैकी 6 जिल्ह्यातील झेडपी शाळांच्या 29% विद्यार्थ्यांना मराठी वाचताच येईना। विभागीय आयुक्तांच्या पाहणीत उघड झाली धक्कादायक बाब। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।